मी नागपुरातली जनता असेल, महाराष्ट्रातली जनता असेल, या सर्व जनतेला ही विनंती करू इच्छितो की सर्व समाजांचे धार्मिक सण हे या कालावधीमध्ये चाललेले आहेत. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे. कोणीही संयम सोडू नये. आपल्याला कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता कशी राखता येईल, एकमेकाच्या प्रति आदरभाव कसा राखता येईल, अशा प्रकारचा प्रयत्न every community and request them that all communities should come together and maintain peace. म्हणजे मी कुठल्या सिनेमाला दोष देत नाहीये. खरं म्हणजे छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या समोर आणला. पण त्यानंतर राज्यामध्ये लोकांच्या भावना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक प्रकारे प्रज्वलित झालेल्या आहेत. औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाहेर येतोय. या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी असल्या तरी मला असं वाटतं की महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वांनी संयम बाळगला पाहिजे. महाराष्ट्र प्रगतीशील इन्व्हेस्टमेंट येत आहे. या ठिकाणची कायदा सुव्यवस्था, इथली सगळी जी काही सामाजिक घडी आहे ही जर योग्य प्रकारे राहिली तर मला असं वाटतं की आज ज्या प्रगतीकडे आपण चाललोय त्या दिशेने जाण्यास आपल्याला अधिक मदत होईल. आणि म्हणून निश्चितपणे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं मी आव्हान करतो. आणि त्यासोबत ही देखील चेतावणी देतो की कोणीही या ठिकाणी जर दंगा करण्याचा प्रयत्न केला त्याचा जात धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि पोलिसांवर जर कोणी हल्ला केला तर त्यांना सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई ही केली जाईल हे देखील या निमित्ताने मी सांगतो. but due process will be followed. Well, that is the Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis, speaking in the Maharashtra Assembly, appealing for peace, requesting all religious communities to ensure that the social fabric of the state is protected, and it's extremely important to maintain law and order. He also goes on to say that it's imperative for everybody to ensure that the religions of all communities are respected to maintain peace in the given area.